नमस्कार मंडळी, ऐकताय ना शो. आणि आपल्या ऐकायलाच पाहिजे आणि आपल्या आवडत्या शोला हजेरी लावलीच पाहिजे. कसे आहात सर्वजण? मजेत ना? आपल्या शोची सुरुवात करत आहोत आपण. सर्वांची थोडा वेळ वाट पाहूयात, चैतालीची वाट पाहूयात आणि मग आपल्या शोला सुरुवात करणार आहोत. नमस्कार चैताली. नमस्कार. आवाज येतोय तुला माझा? तुझा आवाज लहान येतोय, मला कमी येतोय. हो, येतोय येतोय येतोय. माझा आता येतोय का? हा, आता येतोय तुझा. हो. अगदी थोडा वेळच आपण सर्वांची वाट पाहूयात आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तोपर्यंत कोण कोण आले पाहूया आपण. स्नेहा, नमस्कार. स्वागत तुझं काव्यमंथन शो मध्ये. चेतन सर, नमस्कार. स्वागत काव्यमंथन शो मध्ये. माधुरीजी, नमस्कार. स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. तुषारजी, नमस्कार. स्वागत काव्यमंथन शो मध्ये. आणि अगदी आपण थोडा वेळ सर्वांची वाट पाहूयात आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जय श्री कृष्णा. राधे राधे चेतन सर. आणि अगदीच थोड्या वेळाने लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. निखिल सर, स्वागत आहे आपलं. द द मोमेंट, आपलं स्वागत आहे. सौरभ, स्वागत आहे आपलं. आणि मला असं वाटतं मग शोला सुरुवात करायला काहीच हरकत नाही, हो ना चैताली? हो हो. बरेच जण कवितेचा आस्वाद घेण्यास उपस्थित आहेत. चला तर मग आज आपण प्रथम आपल्या चारोळीकडे वळणार आहोत. ही चारोळी लेखिका प्रणाली चव्हाटे यांची आहे. अभिनंदन प्रणालीजींचं. आणि चारोळी शीर्षक आहे पहिला पाऊस. पहिल्या पावसाने सृष्टीचं रूपच बदलून जातं, हो ना? मातीचा हो. हवा असा वाटणारा गंध मंत्रमुग्ध करतो मळाला आणि तप्त झालेली वसुंधरा तृप्त होऊन जाते. आपल्या लेखिका काय म्हणतात पाहूया आपण चारोळीमध्ये. चारोळी सादर करते पहिला पाऊस. जळथेंबांनी उधळला श्रावणात, जळथेंबांनी उधळला श्रावणात, उत्कर्ष तो मिलनाचा. जळथेंबांनी उधळला श्रावणात, उत्कर्ष तो मिलनाचा. पहिला पाऊस असा बरसला जणू वर्षाव हा मोत्यांचा. जळथेंबांनी उधळला श्रावणात, उत्कर्ष तो मिलनाचा. पहिला पाऊस असा बरसला जणू वर्षाव हा मोत्यांचा. शिवार बहरलंय सार, शिवार बहरलंय सार, दरवळलाय परिमळ हा प्रेमाचा. शिवार बहरलंय सार, दरवळलाय परिमळ हा प्रेमाचा. स्पर्शून वसुंधरेला गगनाने, स्पर्शून वसुंधरेला गगनाने, दिलाय दाखला निर्मळ नात्याचा, दिलाय दाखला निर्मळ नात्याचा. अतिशय सुंदर अरे वा. शब्दात वर्णन केलेलं आहे हे पहिल्या पावसाचं. आणि खरंच खूप छान लिहितात प्रणाली. कशी वाटली तुम्हाला ही चारोळी? नक्कीच सर्वांनी सांगा कमेंट्स मध्ये. आणि एवढ्या सुंदर छान चारोळीसाठी छान छान कमेंट्स येऊ द्यात. खूप छान लिहिते आणि खूप छान लिहिलंय ही चारोळी. हो, अगदीच फार सुंदर. हो ना. कशी आणि वाटली कशी वाटली? चारोळी? कमेंट करून सांगा. आपल्याला तुषार म्हणतात की नक्कीच ऐकत राहावा आणि नवीन 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 प्रेरणा घेऊन शब्दसंग्रह राहणारा असा उत्तम शो आहे. अतिशय सुंदर आणि हम्म. छान कमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद तुषार सर तुमचं. अगदीच.
चेतन सर म्हणतायत छान चारोळी. धन्यवाद चेतन सर. स्नेहा म्हणतायत खूप सुंदर शब्दरचना. अगदीच. निखिल सर म्हणतायत खूप सुरेख. धन्यवाद. खरंच खूप सुंदर. सौरभ म्हणतायत मस्त एकदम. धन्यवाद. तुषार खरंच म्हणतात खूप छान. छान आहे. धन्यवाद. हो हो खूप छान छान कमेंट्स आपल्याला इथे आलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. खरंच खूप छान लिहितात आपले सगळेच लेखक आणि सर्वांचं स्वागत आहे. ऋतुजा स्वागत काव्यमंथन शो मध्ये. प्रियंका स्वागत. प्रेरणा स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. फ्रीडम स्टोरी स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. आणि शब्दांग स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. चला तर मग चला सागर तर. स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. आणि कार्यक्रमाकडे पुढे वळूयात आपण आता. हो आणि आता आपण वळतोय आपल्या प्रसिद्ध लेखकाच्या जीवन प्रवासाकडे. आणि आजचे आपले प्रसिद्ध लेखक आहेत आपले सर्वांचेच लाडके कुसुमाग्रज. साहित्य क्षेत्र म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यांसमोर नाव येतं ते एकाच लेखकाचं आणि ते म्हणजे आपणा सर्वांचे लाडके कुसुमाग्रज. आज आपण कुसुमाग्रज यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिक येथे झाला. त्यांनी आपले शिक्षण नाशिक आणि मुंबई येथून पूर्ण केले. मराठी साहित्यामध्ये काही साहित्यकारांची नावे कितीही जुनी झाली तरी देखील आत्ताचीच वाटतात. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, समीक्षक, नाटककार आणि कथाकार अशी कुसुमाग्रज यांची ओळख आहे. समाजनिष्ठ लेखक म्हणून कुसुमाग्रज ओळखले जातात. कुसुमाग्रज हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत. वि. स. खांडेकर यांच्यानंतर साहित्यातील इतका मानाचा पुरस्कार प्राप्त करणारे हे दुसरे साहित्यिक. त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 20 वर्षाच्या वयात त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनात प्रवेश केला. याशिवाय आपल्या जीवनकाळात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 20 वर्षाच्या वयात त्यांनी आपला पहिला कविता संग्रह जीवन लहरी प्रकाशित केला. नंतर नाशिकमध्येच त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले. धार्मिक चित्रपट हाती सुलोचना मध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले. 1942च्या स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत असत. आपल्या वृत्तपत्रात जय जयकार क्रांतीचा जय जयकार ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली. 1987 मध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकाला 1974 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. 1985 मध्ये भारतीय नाट्य परिषदेद्वारे त्यांना राम गणेश गडकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1986 मध्ये त्यांना पुणे युनिव्हर्सिटीद्वारे डिलीट डिग्री देण्यात आली. 1988 साली त्यांना संगीत नाट्यलेखन पुरस्कार देण्यात आला. वि. शिरवाडकर यांनी 1990 साली नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेचे कार्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे आणि गरीब व दलित लोकांना मदत करणे हे होते. कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेतील कार्यामुळे त्यांना जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी 87 वर्षाच्या वयात नाशिकमधील त्यांच्या घरी झाला. कुसुमाग्रजांची अनेक नाटकं प्रसिद्ध होती. त्यापैकी नटसम्राट, देवयानी, ययाती अशी असंख्य नाटकं त्यांनी लिहिलेली होती. ते उत्तम कवी होते. त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. पेशवा, कौंतेय, आमचं नाव बाबूराव असे अनेक नाटक तसेच काव्यसंग्रह
प्रसिद्ध होते. आज कुसुमाग्रजांचीच एक कविता मी आपणा सर्वांसमोर सादर करत आहे आणि आजच्या त्यांच्या कवितेचे शीर्षक आहे 5 पुतळे. चला तर मग पाहूयात कुसुमाग्रजांची कविता 5 पुतळे. रात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथाऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथाऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी फक्त चित्पावण ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. कशी वाटली कविता? कमेंट करून सांगा. खूपच छान. खरं तर कुसुमाग्रजांच्या सर्वच कविता अतिशय सुंदर आणि खूप छान आहेत. तुम्हाला कशी वाटली ही कविता नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा आणि छान छान कमेंट्स येऊ द्यात सर्वांच्या. अनुकूलजी स्वागत. आणि कशी वाटली कविता कुसुमाग्रजांची 5 पुतळे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. खूपच छान आहे ही कविता. निखिल सर म्हणतायत खूप छान सादरीकरण, कविता सुंदर. धन्यवाद निखिल सर. स्नेहा म्हणते खूपच सुंदर, अर्थपूर्ण. हो ना. धन्यवाद स्नेहा. तुषार म्हणतायत खूप छान. आदरणीय कुसुमाग्रज सर आपल्या सर्वांचेच गुरु आहेत. हो हो नक्कीच. आणि धन्यवाद तुषारजी. ऋतुजा म्हणते खूप सुंदर आवाजात खूप सुंदर माहिती आणि कविता सांगितली, अप्रतिमच. अगदी मनापासून मनापासून धन्यवाद. धन्यवाद ऋतुजा. आणि खरंच खूप छान छान कमेंट्स तुमच्या सर्वांच्या आलेल्या आहेत. त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा. आणि तुम्हाला कोणाला तुमची कविता 4 ओळी सादर करायची असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की लिहा. आपण ती सर्वांसाठी सादर करणार आहोत. आणि आपल्या युट्यूबवरील शब्दसारथी मंचाला पेजला नक्की सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी. चला तर मग कार्यक्रमाकडे पुढे वळूयात आपण. आता वेळ झाले मंचावरील लेखकांची कविता सादर करण्याची. आजच्या आपल्या मंचावरच्या लेखिका आहेत स्नेहल रेडकर. कवितेचं शीर्षक आहे विहंग. आपल्या लेखिका काय म्हणतायत कवितेत आपण पाहूया. अभिनंदन स्नेहल तुझं. आणि कवितेचा अभिप्राय नक्की सर्वांनी कमेंट्स मध्ये द्यायचा आहे. विहंग पक्षी पिंजऱ्यात शोभण्यापेक्षा त्याने आकाशात उंच भरारी घ्यावी, असं काहीसं लेखिका सांगतायत ह्या कवितेतून. आपण कविता सादर करूयात. विहंग. मुक्त विहार त्या गगनी उंच उंच उडावे वाटे. मुक्त विहार त्या गगनी उंच उंच उडावे वाटे. तोडून सारे बंधन परिमनी दुःख दाटे. घेऊनी पक्षी पंख फडफडावे गगनात. होऊनी पक्षी पंख फडफडावे गगनात. दाबून ठेवल्या साऱ्या इच्छा मनात. मोकळ्या आकाशी घ्यावयाची आहे भरारी. मोकळ्या आकाशी घ्यावयाची आहे भरारी. उंचावरून पाहायची ही दुनिया सारी. निळाशार आकाशात मुक्त विहार पक्ष्यांचा. निळाशार आकाशात मुक्त विहार पक्ष्यांचा.
सुंदर नजारा नभात असंख्य थव्यांचा. पिंजऱ्यातील पक्षाला इच्छा स्वच्छंद उडण्याची. पिंजऱ्यातील पक्षाला इच्छा स्वच्छंद उडण्याची. विश्वास पंखावर जाऊन ढगांना भिडण्याची. विश्वास पंखावर जाऊन ढगांना भिडण्याची. खूपच सुंदर लिहिलंय स्नेहलनी आणि अतिशय सुंदर कविता आहे ही. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि अशी ढगांना भिडणाऱ्या कविता मला खूप आवडतात खरंच. मला खूप खूप छान. आभाळाला भिडणाऱ्या कविता ना अतिशय आवडतात. आकाश वेड्या. तुम्हाला कशी वाटली ही कविता नक्की सांगा कमेंट्स करून. आणि ह्या कवितेसाठी छान छान कमेंट्स येऊ द्यात सर्वांच्याच. स्नेहल अभिनंदन तुझं. आणि कोमलजी स्वागत काव्यमंथन शो मध्ये. आपल्याला ऋतुजा म्हणतायत मगाची कमेंट्स आहे वाटतं. आपल्याला तुषारजी म्हणतात खूप सुंदर आणि अप्रतिम सादरीकरण. धन्यवाद तुषारजी. निखिल सर म्हणतायत खूप सुंदर. धन्यवाद निखिल सर. आणि खरंच खूप छान आहे. खरंच सांगते चैताली ना, मला अशा आकाशवेड्या कविता खूप आवडतात. म्हणजे पावसाच्या मला आकाशाशी निगडीत. मला असं पक्षाबद्दल कविता खूप आवडतात. म्हणजे उंच भरारी घेणाऱ्या कविता आवडतात भरारी थोड्या. घेणाऱ्या. स्नेहा म्हणते मनापासून धन्यवाद तुमचे आज माझी कविता सादर केल्याबद्दल. अभिनंदन तुझं. अभिनंदन. आणि कोणाला काही सुचत असेल तर कमेंट मध्ये लिहा, आपण सादर करू. कोणाला काही कविता सुचत असतील, चारोळी सुचत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकता. आपण ती सर्वांसाठी सादर करूयात. आणि खूप छान छान कमेंट्स केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला तुषारजींची एक कविता आहे सादर करायची. मी घेऊ का चैताली? हो हो. आपल्याला कमेंट मध्ये तुषारजींनी एक कविता. कमेंट मध्ये नाहीये ना ती? हा नाहीये. मी पाठवते ती ग्रुपमध्ये. ठीक आहे, चालेल, मी हो सादर तू. करते. आपल्याला हो. तुषार जीने एक कविता पाठवलेली आहे. मी आपल्या सर्वांसाठी सादर करते. संजीवनी. कवितेचं शीर्षक आहे संजीवनी. सूर्योदय होताच क्षणी कशीही ओढ मनास लागली. सूर्योदय होताच क्षणी कशीही ओढ मनास लागली. न असता ध्यानी मनी काही वेळ तुझे जीवास लावून गेली. सांज वेळचा मंद वारा कळेना जणू का लागली हुरहुर जीवाला. सांज वेळचा मंद वारा कळेना जणू का लागली हुरहुर जीवाला. मनही आतुर होऊ लागले आता ऐकण्यास मधुर आवाज तुझा. कशीही वेळ चालून आली, कशीही वेळ चालून आली, सोडली होती आशात जगण्याची. कशीही वेळ चालून आली, सोडली होती आशात जगण्याची. भेटताच तू ज्या क्षणी भेटला आधार ह्या मनाला. जणू संजीवनी लाभली ह्या हरवलेल्या जीवाला. जणू संजीवनी लाभली ह्या हरवलेल्या जीवाला. अतिशय अरे सुंदर वा. लिहिलेलं आहे तुषारजी तुम्ही. आणि खूप छान. तुषारजींच्या ह्या कवितेसाठी छान छान कमेंट्स येऊ द्यात. कशी वाटली तुम्हाला नक्की खूप सांगा. सुंदर. खूप छान लिहिले. आणि खरंच सगळेच लेखक खूप छान लिहितात. खूप छान लिहिलंय. आपल्याला अनुकूलजींनी काही ओळी पाठवल्या आहेत, मी सादर करते. मिटतील वेदना प्रेमानेही, मिटतील वेदना प्रेमानेही,
वासनेचे सोंग मग कशाचे, एकटाच तू स्वतःचा. एकटाच तू स्वतःचा, मग नातेवाईक कशाचे. पुन्हा घेते. मिटतील हो ना. वेदना प्रेमानेही, मिटतील वेदना प्रेमानेही, वासनेचे सोंग मग कशाचे. वा, एकटाच तू स्वतःचा, मग नातेवाईक कशाचे. खूप छान. खूप छान लिहिलंय तुम्ही. खूप छान आणि वास्तव. धन्यवाद. हो, हो, धन्यवाद मस्त. अनुकुलजी. खूपच छान. ऋतुजा म्हणतात मस्तच लिहिलंय. धन्यवाद ऋतुजा. स्नेहा म्हणते आज शब्दसारथीमुळे निर्माण झाला दृढ आत्मविश्वास. आज शब्दसारथीमुळे निर्माण झालाय दृढ आत्मविश्वास. लेखनच बनले आहे माझा ध्यास, माझा अखंड चालणारा श्वास. अरे वा अरे वा वा. वा. छान. मस्त. चारोळी लिहिली आणि खूप खूप छान. सुंदर लिहिली तू स्नेहा. हम्म. धन्यवाद तुझे. तुषारजी म्हणताय खूप मनापासून धन्यवाद ताई, माझी कविता सादर केल्याबद्दल. अगदीच मनापासून धन्यवाद. निखिल सर वा. म्हणतायत छान. धन्यवाद निखिल सर. आणि सर्वांचं धन्यवाद छान छान कमेंट्स केल्याबद्दल. अजून कोणाला काही सुचत असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा. आपण ते सर्वांसाठी सादर करणार आहोत. चेतन सर म्हणतायत सुंदर. धन्यवाद चेतन सर. आपल्याला अनुकुलजींनी काही ओळी पाठवलेल्या आहेत, मी सादर करते. त्याआधी निखिल सर म्हणतायत स्नेहाला सुंदर. धन्यवाद निखिल सर. अनुकुलजींची कविता असावी कदाचित, मी सादर करते. क्षणभर सारे घाव सोसून घेऊ म्हणतो, क्षणभर सारे घाव सोसून घेऊ म्हणतो, आतल्या आतड्यांना कापून जातीभेद संपू म्हणतो. अरे वा. खूप मस्त. खूप छान. कारण खूप वेगळे शब्द असतात अनुकूल तुमचे, हो ना? हम्म. हो. आणि कोणाला काही सुचत असेल तर लिहा. आपण ते कमेंट्स मध्ये सादर करणार आहोत. आणि आपला शो कसा वाटतो तुम्हाला हे तुम्ही शो नंतरही कमेंट्स मध्ये लिहू शकता. आणि छान छान कमेंट्स तिथेही लिहू शकता तुम्ही. आपण अगदी थोडा वेळ थांबूयात आता आणि नंतर मग आपल्या शोचा समारोप घेऊयात, हो ना? हो. थोडा वेळ वाट पाहूया कमेंट्सची सगळ्यांच्या. अनुकूलजींनी काही ओळी पाठवल्या आहेत, मी सादर करते. अरे खोलून काळजाला बोलून घे जरासे, अरे खोलून काळजाला बोलून घे जरासे, आयुष्य स्पंदनांचे तोलून घे जरासे. छान. वा पुन्हा एकदा वा. घेते. अरे खोलून काळजाला बोलून घे जरासे, अरे खोलून काळजाला बोलून घे जरासे, आयुष्य स्पंदनांचे तोलून घे जरासे. खूपच सुंदर. वा वा वा. खरंच खूपच छान, खूप सुंदर. धन्यवाद अनुकुलजी, खूप छान. आणि कोणाला काही सुचत असेल तर नक्कीच लिहा. आणि आपल्या युट्यूब वरील शब्दसारथी मंचालाही सबस्क्राईब नक्की करा. बरोबर आहे अनुकुलजी, एकदम बरोबर लिहिलेत तुम्ही. हम्म. मेल्यावर मग आपण भाव
काय करायचे, मेल्यावर मग आपण भाऊ काय करायचे, कोणाचे हात धरायचे आणि कोणाचे पाय धरायचे. फारच सुंदर. एकदम काळजाला भिडणारी आहे. हो. हम्म. धन्यवाद अनुकूल. आणि अजून कोणाला काही सुचत असेल तर लिहा. तुषार म्हणतायत खूप छान. धन्यवाद तुषारजी. आणि आपल्या योकटवरील शब्दसाथी पेजलाही नक्की फॉलो करा सर्वांनी. मग मला असं वाटतं कवितेचा शोचा कार्यक्रमाचा समारोप घेऊयात का आपण आता? हो, घेऊयात. पण अनुकूलजींनी आपल्याला पुन्हा काही ओळी पाठवल्या आहेत. मी सादर पाठवलेल्या करते. आहेत. भेटी लागे जीवा मैत्रीची ओढ, भेटी लागे जीवा मैत्रीची ओढ, नारळा संगे मग माथाही माझा फोड. शब्द गोडीने लाभली ही आजन्माची जोड, शब्द गोडीने लाभली ही अजन्माची जोड, मैत्रीच्या घासानं भरवून उपवास माझा सोड. फार सुंदर. खूपच पुढे सुंदर. आहे, हं. काव्य तुझे भासले गोड, नको उपाशी राहू रंगा, आता तुझी एकादशी माझी या विठ्ठू चरणी सोड. खूप वा. सुंदर. खूपच छान, खूप सुंदर. खूप सुंदर. पुढे पण आहे, हरवलेलं मन गवसण्याच्या शोधात ती नजर अजूनही उपाशी आहे. हरवलेलं मन गवसण्याच्या शोधात ती नजर अजूनही उपाशी आहे. विठू वसतो लेखणीत ज्याच्या त्याच्या मैत्रीपोटी मी धरली एकादशी आहे. वा वा, वा खूप वा, सुंदर. खूपच छान, खूप सुंदर. स्नेहाजी, हो खूप छान. स्नेहाजी म्हणतात, आवाजात तुमच्या जादूच लय न्यारी, हा शो ऐकायला वाटतो लय भारी. अगदीच वा मनापासून वा. धन्यवाद. खूपच मनापासून धन्यवाद स्नेहा. चला तर मग आता समारोप घेऊयात आपण. ऋतुजा म्हणतायत अप्रतिम. अप्रतिम. धन्यवाद ऋतुजा. आणि आणि खरंच खरंच खूप छान छान चारोळ्या, कविता लिहितात सर्वजण. फार सुंदर लिहितात. चेतन सर म्हणतात अप्रतिम. धन्यवाद चेतन सर. आणि आज आपण खरंच खूप छान छान कविता चारोळी वाचलेल्या आहेत. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमचं सर्वांचं. निखिल सर निखिल सर म्हणतात खूप सुंदर, सुरेख. धन्यवाद निखिल सर. आणि अजून अजून असंच काही सुचत असेल कोणाला तर नक्की लिहा. आज आपण खूप छान छान चारोळी कविता वाचलेल्या आहेत. हो खरंच. मग मला असं वाटतंय आपल्या शोचा समारोप घेऊयात आपण आता. हो, हो ना? अनुकूलजींनी काही ओळी पाठवल्या आहेत. अच्छा, मी घेऊ. हम्म. अम, कवितेत शोधताना तिला तिचा फोटो काढला होता. कवितेत शोधताना तिला तिचा फोटो काढला होता. घेर धरून साऱ्यांनी मले लई हाणला होता. घेर धरून साऱ्यांनी बापरे. मले लई हाणला होता. ही हाणलेली कविता जरा पुन्हा एकदा घेते चारोळी. कवितेत शोधताना तिला तिचा फोटो काढला होता. कवितेत शोधताना तिला तिचा फोटो काढला होता. घेर करून साऱ्यांनी मले लई हाणला होता. घेर करून साऱ्यांनी मले लई हाणला होता. अं, आपल्याला छान.
तेजस सरच ना, राईट समथिंग क्रिएटिव्ह, तुषार यांची तुषार काही निवडी तुषार पाठवल्या. तुषार तुषार हो. सांज हम्म. वेळचा मंद वारा, सांज वेळचा मंद वारा विसरुनी चिंता साऱ्या मनाच्या, घेऊनी श्वास दीर्घ आता पुन्हा नव्याने पुढे वाढूया. छान. छान लिहिले अनुभव तुम्ही काही तुषार. पाठवले आपल्याला. हो हो, अनुकुलजींनी छान आहे. मी सादर करते. तुझ्यात मी माझ्यात तू, बिनरंगी मी रंगात तू. वा. तुझ्यात मी माझ्यात तू, बिनरंगी मी रंगात तू, शब्द मी अर्थात तू, शब्द मी अर्थात तू, भास मी आस तू, हृदयात मी भावनेत तू, हृदयात मी भावनेत तू, जन्म मी मरण तू, श्वास मी विश्वास तू, देहात मी सावलीत तू, अंधारात मी उजेडात तू. खूप सुंदर. पुढे पापणीत आहे. मी डोळ्यात तू, काजळ मी नजरेत तू, चारोळीत मी कवितेत तू. खूपच सुंदर. अरे वा. खूप छान. खूप छान. खूपच छान. हम्म. खूप सुंदर लिहिलेलं आहे अनुकुलजी तुम्ही. धन्यवाद अं, तुमचं. मला असं वाटतं इथे आणखी मध्ये पाठवली त्यांनी. हम्म. त्यांनी आणखी पाठवलंय. ऋतुजा म्हणतायत भारी चारोळी. धन्यवाद ऋतुजा. भांजे हम्म. सर स्वागत तुमचं. स्नेहा म्हणतायत वा खूप छान. आणि आपल्याला अनुकुलजींनी अजून एक पाठवले, जगण्यातलं बालपण. हो. कधी कधी लहान होऊन जगावं, कधी कधी लहान होऊन जगावं, तर कधी कधी मोठं होऊन राहावं. कधी कधी लहान होऊन जगावं, तर कधी कधी मोठं होऊन राहावं. कुडत जगण्यापेक्षा थोडं हसून घ्यावं. आणि असलं जरी दुःख तरी पदराआड लपवावं, आणि असलं जरी दुःख तरी पदराआड लपवावं. अतिशय सुंदर. खूप छान लिहिलंय अनुकुल तुम्ही. क्षणात बदलतात माणसं, हम्म. भुंग्यागत मन क्षणभंगूर असतं. क्षणात बदलतात माणसं, भुंग्यागत मन क्षणभंगूर असतं. नसतं कधी कुणीच कुणाचं, नसतं कधी कुणीच कुणाचं, परी सगळ्यांना आपलं मानावं लागतं, परी सगळ्यांना आपलं मानावं अगदीच. लागतं. दुःख येतात आणि जातात, दुःख येतात आणि जातात, स्वप्न उदयास येणे सुरू होतात. गरजा वाढतात, स्वप्ने तुटतात, गरजा वाढतात, स्वप्ने तुटतात, आणि चिंतेच्या जाळ्यात अडकतात. खरंच मी पाहिलंय खरं जीवन, खरंच मी पाहिलंय खरं जीवन, उडणाऱ्या त्या पाखरांचे, त्या घरट्याला कवच, आणि घर बनवणाऱ्या चिमण्या आईचे. खूप सुंदर. खूप छान. मस्त. खूपच छान. हो. त्यांनी अजून एक उडणाऱ्या त्या पाठवली आहे, मी पाखरांचे, सादर करते. त्या उडणाऱ्या त्या अं, पाखरांचे, त्या घरट्याला कवच, त्या- आणि घर बनवणाऱ्या चिमण आईचे. खूप सुंदर. हो, त्यापुढे पण आहे. हम्म. त्याच कवितेची पुढची आहे बहुतेक. घे ना तू. हो. बेधुंद फिरणाऱ्या त्या पक्ष्यांचे, निडर भरारी घेताना त्या घारीचे, मरण्याची भीती नसलेल्या त्या अभयपणे पोहणाऱ्या मत्स्याचे. खरं जगणं ते बालपणाचं, हसणं तिथे खुलून होतं, तिथे भरभरून होतं, खेळणं तिथे मन भरून होतं, रागवण्यास सुद्धा प्रेम तिथे दिसून येत होतं. मन जरा हट्टी होतं, जे जगणं होतं ते खुलून जगणं होतं, बालपणाचं आपलं खरं जगणं होतं. खूप सुंदर. अतिशय छान. खूप खूप छान. खूप छान. सुंदर लिहिलेलं आहे अनुकुलजी. आणि सलग येत नाही कविता पूर्णपणे, त्यामुळे मध्ये मध्ये हो. असा गॅप होतो, पण वाचायला खरंच खूप छान वाटते तुमची कविता. त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तुमचं. आणि एकच मिनिट. कुठे हरवले ते बालपण, कुठे हरवले ते निरागस हास्य. अच्छा, ही चारोळी आहे का? ओके ओके. हम्म. तुषारजींनी आपल्याला एक चारोळी पाठवलेली आहे. कुठे हरवले ते बालपण,
कुठे हरवले ते निरागस हास्य. कुठे हरवले ते बालपण, कुठे हरवले ते निरागस हास्य. बदलत्या ह्या काळासंगे जिवंत राहूनही न जगत असल्यासारखे झाले आजचे हे आयुष्य. बदलत्या ह्या काळासंगे जिवंत राहूनही न जगत असल्यासारखे झाले आजचे हे आयुष्य. खूपच छान, खूप सुंदर. अनुकूलजी म्हणतात पुन्हा घ्या ना कविता. खरंच ती छान आहे. कुठून आहे ती? जगण्यातलं बालपण ना? हम्म. चैताली आहे की? हा, अच्छा, तू आहेस का म्हटलं? तुझा आहे आवाज नाही आला मी, पण मला. मग आवाज मध्ये मध्ये आहे ना, आणि थोडस मला ते जास्त बोलता ठीक आहे, येते. आपण पुन्हा एकदा घेऊया जगण्यातलं बालपण. हो हो. कधी कधी लहान होऊन जगावं, तर कधी कधी मोठं होऊन राहावं. कधी कधी लहान होऊन जगावं, तर कधी कधी मोठं होऊन राहावं. कुडत जगण्यापेक्षा थोडं हसून घ्यावं, आणि असलं जरी दुःख तरी पदरा आड लपवावं. क्षणात बदलतात माणसं. क्षणात बदलतात माणसं, भुंग्यागत मन क्षणभंगूर असतं. नसतं कधी कुणीच कुणाचं. नसतं कधी कुणीच कुणाचं, परी सगळ्यांना आपलं मानावं लागतं. दुःख येतात अन जातात. दुःख येतात अन जातात, स्वप्न उदयास येणे सुरू होतात. गरजा वाढतात, स्वप्ने तुटतात, अन चिंतेच्या जाळ्यात अडकतात. खरंच मी पाहिलंय खरं जीवन. खरंच मी पाहिलंय खरं जीवन. उडणाऱ्या त्या पाखरांचे, त्या घरट्याला कवच, अन घर बनवणाऱ्या चिमण आईचे. बेधुंद फिरणाऱ्या त्या पक्ष्यांचे, निडर भरारी घेताना त्या घारीचे, मरण्याची भीती नसलेल्या त्या अभयपणे पोहणाऱ्या मास्याचे. खरं जगणं ते बालपणाचं. खरं जगणं ते बालपणाचं. हसणं तिथं खुलून होतं. रमणं तिथं भरभरून होतं. खेळणं तिथं मन भरून होतं. रागवण्यात सुद्धा प्रेम तिथं दिसून येतं. मन जरा हट्टी होतं, पण जे जगणं होतं ते खुलून जगणं होतं. बालपणच आपलं खरं जगणं होतं. बालपणच आपलं खरं जगणं होतं. धन्यवाद अनुकूलजी, खरंच खूप सुंदर लिहिले तुम्ही. हा, आवाज अडकत होता ना आधी. हो, मध्ये मध्ये इंटरनेट स्लो झालं की तसं होतं. पण खरंच, हो, खूप खरंच छान खूप छान लिहिलं. होती कविता. अगदीच हम्म, सुंदर. खूपच छान. अगदीच मस्त. उन्हाळ, स्वागत आहे आपलं. दादा, उशीर केलात तुम्ही. 10 वाजता आपला शो सुरू होत असतो रोज. काही हरकत नाही. तुम्हाला काही सुचत असेल तर कमेंट्स मध्ये तर नक्की कमेंट मध्ये लिहा. लिहा, आणि आपण ते सर्वांसाठी सादर करूयात. अनुकूल म्हणतात फार छान सादरीकरण छायाताई. धन्यवाद अनुकूलजी, मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद. तुषार म्हणतात खूपच सुंदर. धन्यवाद तुषार. आणि खूप छान छान कमेंट्स, कविता, चारोळी आपण वाचल्यात त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. स्नेहा म्हणतायत खूपच छान कविता आणि खूपच छान सादरीकरण. अगदी मनापासून धन्यवाद स्नेहा. आणि आजचा शो अगदी छान झालेला आहे. छाया शब्दांना देते आपल्याला सावली. अनुकूल. बापरे, खूपच छान कमेंट आहे ही आमच्यासाठी. ऍक्च्युली ना ताई, हो ना. मला जास्त बोललं की खोकला येतो आणि हसलं की खोकला येतो, म्हणून मी थोडी शांत आहे आज. हो, नाही तुझ्यासाठी पण केले कमेंट्स बघितलीत का तू? शब्दांची हम्म. परी चैताली हम्म. आणि छाया नाही, मी देते वाचलं सावली. ना ते. तेच मी वाचलं की खूपच सुंदर कमेंट आहे ही आमच्यासाठी असं. आहेत आहेत. आणि पण त्यावर मला हसू खूप आलं. छान. हो ना, तुझी थोडस घसा बसलाय त्यामुळे. हम्म. भारावून नेते शब्दसारथी सर्वांना, अन आठवतात कविता माणसांना. अगदीच खरंच आहे हे. भारावून नेते शब्द सारथी सर्वांना आणि आठवतात कविता माणसांना. अगदी मनापासून धन्यवाद. खूप छान कमेंट्स केलेली आहेत अनुकूलजी तुम्ही आमच्यासाठी. हो. अगदी मनापासून धन्यवाद. चेतन सर छान म्हणतायत. निखिल सर धन्यवाद चेतन म्हणतायत. सर. हो,
निखिल सर म्हणताय शब्द सारथी बनली माऊली. हो, खरंच आहे. हो ना. तुषार म्हणतायत खूप छान. धन्यवाद सर्वांचंच खूप छान छान कमेंट्स केल्याबद्दल. आणि चेतन अशीच सर रोज रोज म्हणतायत रोज छान. रोज धन्यवाद चेतन सर. आणि अशीच रोज 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 हजेरी लावा शब्दसारथी काव्यमंथन ऑडिओ शोला. आणि रोज नवीन नवीन चारोळ्या घेऊन या. मी वाचते ही हसून कमेंट चैतालीसाठी आहे. हसण्याची मला हसण्याची हो. आत्ता हसण्याची हे नाही, नाहीये. ही अनुकूलजींनी अतिशय सुंदर आणि छान कमेंट्स केलेली आहे चैतालीसाठी. खरखर आवाज तिचा आणि खुदकन हसते गाली, नाव तिचं चैताली. खूपच छान. छान. धन्यवाद खूप अनुकूलजी. मनापासून धन्यवाद. खरंच मनापासून धन्यवाद. हो ना. हम्म. मग मला असं वाटतं आता आपल्या शोचा समारोप घेऊयात. हो खूप हो छान छान कमेंट्स झालेले आहेत, चारोळी झालेल्या आहेत, कविता झालेल्या आहेत आणि आम्हाला त्या सादर करायलाही खूप आवडतात दोघींनाही. त्यामुळे हो पुन्हा हो. एकदा दोघींतर्फे सर्वांचं धन्यवाद. खूप मनापासून सर्वांचं धन्यवाद. उद्या भेटू आपण हो ना. याच वेळेला हो नवीन ना. कवितांसह आणि तुमच्या सगळ्यांच्या नवीन चारोळ्यांसह. काळजी घ्या. चला तर मग. नवनवीन शिकत राहा, काळजी घ्या. असं होत आहे ना नेहमी. अं, आता पुन्हा आता एक मला आपल्याकडे सुट्टी चारोळी आपण आली आहे अनुकूलजींची. हो, सादर माझ्यासाठी आहे करते. ती. रोज 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 बोलावते अन ऐकवून कविता चारोळीची खीर बनवते. रोज रोज बोलावते अन ऐकवून कविता चारोळीची खीर बनवते. छाया माझी आई अन छायाताई रात्रभर कविता गुणगुणते. खूप छान. खूप सुंदर. अगं प्रणाली, हे तुला माहिती आहे का त्या अनुकूलजींच्या आईचं नाव पण छाया आहे आणि त्याही अच्छा कविता करतात. अच्छा. अरे हम्म. वा, म्हणून मस्त त्याने ते तसं मस्तच. लिहिलेलं आहे, छाया माझी आई आणि छाया ताई रात्रभर कविता ताई. म्हणते. हो. आणि मग बरं. आम्हाला त्यांच्या हं. आईच्याही कविता किंवा चारोळी वाचायला इथे आवडतील हं. हो ना, नक्कीच. हो ना, नक्कीच. आणि एवढ्या आपल्याला प्रोफेशनल आपल्याला म्हणता अजून 14 मिनिट बाकी आहेत शोचे. आणि एवढ्या छान कमेंट्ससाठी मनपूर्वक धन्यवाद अनुकुल तुमचं. आणि हो ना, मी म्हटलं चैतालीसाठी पाठवले तर माझ्यासाठी पण हवी आहे. हो, लगेच. आणि ती म्हणजे इन्स्टंट सुचते त्यांना, हे विशेष. हो ना, हो ना, हो ना. खरंचच. खूप छान लिहितं. चार ओळी आईच्या. ओके, नक्कीच. अहिराणी भाषेतून. हो, हो, हो. सादर करा. आपण ती वाचूयात. धन्यवाद तुषार सर म्हणतायत खूप छान सुंदर सादरीकरण. आणि आपण थोडा वेळ वाट पाहूयात अनुकूलच्या चारोळींसाठी. खानदेशी भाषा. हम्म. आणि थोडा वेळ आपण चारोळी सादर करून आपण आपला शोचा समारोप घेऊयात चैताली.
हो. मी सादर करते. मला असं वाटतं लिहितायत का संपली एवढीच आहे. ठीक आहे, मी सादर करते. हम्म. नको इचारू तू हर घडी, नको इचारू तू हर घडी, भलत्या शेतसव परवडी. नको इचारू तू हर घडी, भलत्या शेतसव परवडी. भलती खानदानशे हाय एडी ना, भलती खानदानशे हाय एडी ना, कसव सांगू माडी. सासूना भारी थाट, सासूना भारी थाट, मनासंगे वागे ताट. सासूना भारी थाट, मनासंगे वागे ताट. हाय मारस भलती चाट, ना कसव सांगू माडी. ननंद शे नखरावाली, ननंद शे नखरावाली, धोवाले लावस नाली. हाय भलतीच चाळावाली ना, कसव सांगू माडी. आहे छान पुढे. लिहिले. नवराशे अक्कर माशा, नवराशे अक्कर माशा, हाटेल म्या धोये भशा. नवराशे अक्कर माशा, हाटेल म्या धोये भशा. घर एस साहेब जसा, ना कसव सांगू माडी. ही भाषा पण वाचायला मस्त वाटते. आणि ही वेगळीच आहे ना, ही कोणती भाषा आहे ही वेगळीच वेगळी आहे. आहे मला कोणी ऐरणी सांगेल. ऐरणी खानदेशी. अहिराणी, अहिराणी लिहिले त्यांनी, अहिराणी. अहिराणी अहिराणी अहिर भाषा. हम्म. हम्म. चेतन सर खूपच म्हणता छान. अनुकूल भाऊ लय भारी, भलतीच भारी कविता लेखी. धन्यवाद चेतन सर. खरंच खूप छान अनुकूलजी, आणि धन्यवाद तुमच्या आईचे. अं, खूप छान दिले आपल्याला त्यांनी. तुषारजीच ना, राईट हम्म. समथिंग क्रिएटिव्ह यांनी आपल्याला काही हम्म. पाठवलंय की, उत्तम अनुकूलजी, मी खानदेश सोडून 4 वर्ष झालं, पण आज तुमची कविता ऐकून पुन्हा एकदा खानदेशचा प्रवास घडला. धन्यवाद, खूप सुंदर. हम्म. मला मायनीशे दादा म्हणजे माझ्या आईची आहे असं. हम्म. खूप छान छान, लिहिली खूप आहे. सुंदर. निखिल आणि सर तेच मी म्हणतात म्हटलं ना, मस्त. तुमच्या आईला धन्यवाद सांगा. एवढी हो, छान अगदीच कविता सादर अगदीच. केली आपल्या शो मध्ये. निखिल सर म्हणतात मस्त, धन्यवाद निखिल सर. किती ना म्हणजे वेगवेगळ्या भाषेचे थोडेसे वेगवेगळे पैलू असतात ना, हो, तसं आणि आपण ते वाचायला पाहतो, पण छान वाटतात. आणि वाटतात. हो ना. म्हणजे हे अनुकूलजींना हे म्हणतात ना, अनुवंशिक वारसा हक्काने आलंय हे काव्यलेखनाचं. हो म्हणजे हो हो त्यांच्या हो, आई इतकं नक्कीच सुंदर लिहितात, तेव्हा त्यांचं लिखाण हे सुंदर असणारच. सुंदर असणार असं आणि खोलवर असतं. हो, अगदीच. माझ्या अगदी भावाची पण काळजात एक भिडणारं. चारोळी. हम्म. हो, करूया ना आपण सादर. लिहा तुम्ही. काही काही शब्द पटकन समजत नाहीत, पण पूर्ण सारांश बघता कळते आपल्याला ती, होय ना. चैताली. हो हो, मी घेते. 1 मिनिट. अनुकूलजींनी आपल्याला काही ओळी पाठवल्यात, मी घेते. ए जिंदगी इस पल में सदा बहार लगती है, ए जिंदगी इस पल में सदा बहार लगती है, आज भी भरी महफिल में जिंदगी उधार लगती है, ए दिल लगी उसके हर कविताओं में एतबार रखती है, ए जान मेरी इस महफिल को बार बार देखती है, जैसे भरने जख्मों जैसे भरने जख्मों को कविता उनकी असरदार लगती है, वैसे ही शब्द सारथी की महफिल हमें शानदार लगती है. अरे वा, कल्पेश माळी वा. यांनी लिहिलंय, आणि खरंच धन्यवाद. फार मनापासून धन्यवाद की शब्द सारथीसाठी हे लिहिलंय. खूप सुंदर.
धन्यवाद कल्पेश माळी यांना, आणि सादर केल्याबद्दल अनुकूलजींचं पण धन्यवाद. खरंच खूप छान लिहिलेलं आहे. शब्दसारथीसाठी दिलेली ह्या ओळी आहेत. मनापासून धन्यवाद. चला तर मग आजच्या शोचा आपण समारोप घेऊयात आणि इतर उरलेल्या कविता आपण उद्यासाठी ठेवूयात. हो ना, हो ना. तुम्ही तुमच्या घरी हितेश, सर्वच. अच्छा. मोठा दादा, अच्छा सर्वच म्हणजे कवी मोठ्या भावाची हं, आहे. सर्व हं. लेखक आहेत. लेखक अतिशय आहेत. उत्तम. हं, हं. मग मंडळी, कसा वाटतो शो तुम्हाला? हे तुम्ही शो नंतरही कमेंट्स मध्ये लिहून आम्हाला कळवत राहा. आपल्या योकोटवरील शब्दसाथी लेखन मंचाला फॉलो करायला विसरू नका. मी छाया वांगडे आणि आपल्या सोबत आहेत मी चैताली चैताली. कापसे. आपल्या सर्वांची तुर्तास हं. रजा घेतो. तर मग उद्या भेटूयात नवीन विषयासह. लिहा, वाचा, नवनवीन शिका, काळजी घ्या, आनंदी राहा. शुभरात्री सर्वांना. शुभरात्री. धन्यवाद. धन्यवाद.